सांगलीत दगडाने ठेचून 50 वर्षीय व्यक्तीचा खून. बैलअड्डा परिसर हादरला. सांगली शहरातील वसंतदादा कारखान्यामागील बैलअड्डा परिसरात आज सकाळी एका 50 वर्षीय व्यक्तीचा अज्ञातांकडून दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख राजेंद्र घायतिडक वय 50 अशी झाली आहे. सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. स्थानिकांमध्ये राजेंद्र यांना दारूचे व्यसन असल्याची चर्चा असून दारूच्या कारणावरून हा खून झाला असावा का या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांचे एक पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. राजेंद्र घायतिडक यांच्या पश्चात 2 विवाहित मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. मुलगा पलूस येथे वास्तव्यास असून गेल्या काही वर्षांपासून राजेंद्र हे सांगलीत एकटे राहत होते अशी माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगली शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महान कार्य न्यूजसाठी आदिमानी मिरज.